कसोटीची अपेक्षा कुठेतरी निराशामध्ये आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस बॅकफुट येऊन केलेला फटका निश्चितच चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेखरित्या झेल टिपतोय. एक षटकाराची नटलेली खेळी विष्णू नाईक येते संपुष्टात. तिसऱ्या विकेटचं होते पतन आणि मैदानामध्ये दाखल होतोय तो श्री फायटर संघाचा सरपंच श्याम नाईक. निश्चितच खालच्या दिवशी 5 चेंडू 23 धावा आणि आजच्या दिवशी सुद्धा सुरेख फलंदाजी श्याम याच्या माध्यमातून 2 सामनावीराचे पुरस्कार त्याने स्वतःच्या नावावर केलेले आहेत. फलंदाजीच्या जोरावर तो फलंदाज आता मात्र श्याम स्ट्रायकरांच्या बाजूने दाखल होतोय. उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला स्थिरावलेली पाहायला भेटते ती 31 धावा. उर्वरित 4 चेंडू मध्ये जरी 10 धावा आल्या तरी एक सन्मानजनक धावसंख्या निश्चितच उभी करेल तो श्री फायटर संघ. फुलटॉस चेंडू जरूर होता. शरीरयष्टीचा पुन्हा एकदा वेध घेतोय. चेंडू जातोय तो आरक्षित स्वरूपात एका धावेसाठी. पंचांचा इशारा येतोय तो लेग बायचा आणि धावसंख्या 32 धावा. बऱ्याचशा वेळेवर आणि बऱ्याचशा काळानंतर जो धावफलक 31 धावेवर स्थिरावला होता तो मात्र आता 21 धावेनिशी पुढे सरकतोय. दुसऱ्या बाजूला सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती निलेश धरणे यांची. निश्चितच प्रत्येक वेळी चेंडू आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूला वळवण्याचा त्यांचा मानस असतो आणि तशा प्रकारची गोलंदाजी फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तब्बल या षटकात जर विचार केला तर अजूनही एकही धाव निघत नाही. एक गडी मात्र गारद करतोय. निश्चितच पहिलं षटक हे आपल्याला या स्पर्धेतील निर्धाव षटक हे पाहायला भेटेल का पाहूया. उर्वरित 2 चेंडूवर निश्चितच चित्र स्पष्ट होईल. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला भेटतोय तो योगेश शेट्टी. जोपर्यंत येतो चेंडूची परती करतोय 2 धावा आणि धावसंख्या मात्र आता पुढे सरकते 34 धावा. अंतिम चेंडू या षटकातील आणि या डावातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लागते लेमन एज आणि चेंडू मात्र जातोय तो आरक्षित स्वरूपात. एकेरी धावेनिशी पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाच्या सांगता एकेरी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 35 आणि जिंकण्यासाठी लक्ष समोर ठेवतोय तो 36 धावांचं. आतापर्यंत सर्वात निश्चंकी धावसंख्या श्री फायटर संघ उभी करतोय. कारण श्री फायटर संघाचा विचार करता तर 2 वेळा त्याने 79 आणि 66 अशी 2 वेळा त्याने उच्चांकी धावसंख्या त्यांच्या संघानं जमवली होती. आणि यावेळेस मात्र लो स्कोरिंगचा हा सामना. निश्चितच या लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मैदानामध्ये भेटतोय का. कारण मोठमोठी धावसंख्या मात्र आपण पाठलाग करताना सहज सोप्या रीतीने त्याचा पाठलाग होताना पाहिला. परंतु लो स्कोरिंग सामन्याचं चित्र थोडंसं वेगळंच असतं. जर एकदा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आला तर मात्र रोमांचक परिस्थिती निर्माण निश्चितच होईल. निश्चितच येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत श्री फायटर संघाचे गोलंदाज 35 धावा रोखण्यात यश प्राप्त करतील का की दुसऱ्या बाजूला वक्रतुंड दुडामार संघाचे फलंदाज 35 धावा काढून अंतिम सामन्यात म्हणजे फायनल मध्ये प्रवेश करतील का. काय घडतंय काय बिघडतंय कोणता संघ हा फायनल मध्ये प्रवेश करतोय हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय अतुलजी करपे यांना. आणि मी मात्र थोड्याशा वेळापुरती रजा घेतोय. या विपक्ष दामोदर क्रिकेटर तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. ओम साई आणि दामोदर क्रिकेटर्स.
हे सुरू आहे. पहिल्या इनिंगची सांगता झाली. प्रथम फलंदाजी करत असताना श्री फायटर संघ धावपलकावर धावा जमवतोय 35. एक मापक असं आवाहन प्रतिस्पर्धी संघ घेऊन उतरतोय. वक्रतुंड दोडामार्ग हा संघ. या वक्रतुंड दोडामार्ग संघाच्या वतीनं सलामीची जोड गोळी मैदानाचा ताबा घेते. स्ट्राईक एंडवर फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय योगेश शेट्ये, मॅन फ्रॉम खानियाळी गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला असेल सतीश नावाचा खेळाडू. योगेश कालच्या दिवसात मात्र या मैदानावरती तब्बल 4 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले होते. 12 चेंडू ज्याने फेस केले होते. 31 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं होतं. आणि या इथपर्यंत संघाला आणण्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तोच 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला योगेश शेट्टी आपल्याला फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. श्री फायटर संघाच्या वतीनं सलामीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज विशाल विष्णू वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं वैल षटक हाताळतोय. पहिला चेंडू चांगल्या रीतीनं फेस केला गेला. चांगला चेंडू होता. सन्मान दिला गेला योगेश शेट्टी यांच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव पूर्ण केली गेली. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. या मैदानाचा विचार करता आतापर्यंतच्या स्पर्धेतील ह्या कमी धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवशी शेवटचा सामना तब्बल 80 धावांपर्यंत मजल गाठली होती. आता मात्र कुठेतरी हा कमी धावसंख्येचा धावफलक. दुसरा चेंडू सन्मान दिला गेला. पुन्हा एकदा धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट केले गेले. आता मात्र स्ट्राईक एंडवर योगेश शेट्टी यावेळेस तोलवलेला चेंडू. एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. मात्र बघता बघता चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेनं. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 3 चेंडूच्या सांगते अखेरीस 6 या धावसंख्येवर. विष्णू गोलंदाज. पहिले 2 चेंडू सुंदररित्या हाताळले. प्रत्येक 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार केला गेला योगेश शेट्टी यांच्या माध्यमातून. समाचार घेतला गेला गोलंदाज विष्णू यांचा. आता मात्र पहिल्या षटकातील 4था चेंडू. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. झेल टिपतील का? 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर आले होते झेल टिपण्यासाठी. मात्र नो कॉलिंग पाहायला मिळालं. जमिनीवर चेंडू लँड झाला. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या गेल्या. या पुढील होणारा सामना ओम साई क्रिकेटर्स बनाम दामोदर क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये या. दोन्ही संघाचा कर्णधार शेवटचा कॉल असेल. यावेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जाईल. कार्पेटचा सहारा घेतोय. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार करतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. या पुढच्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल होतोय. सन्माननीय श्री हळदिवे सर यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला दामोदर क्रिकेटर्स संघाचा संघमालक चांदसाप, तर दुसऱ्या बाजूनं ओम साई क्रिकेटर्स संघाचे संघनायक विष्णू ठाकूर. षटकाची होते सांगता. एका षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. दामोदर क्रिकेटर संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. त्वरित निर्णय कळवायचा आहे. दूसरे इनिंग का खेल, 1 ओवर का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है. स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 14 रन के कुल योग पर 36 रनों का पीछा करना है अगर यह मुकाबला जीतना चाहती है. इस मैच में अगर जो भी टीम जीतेगी वो डायरेक्ट फाइनल में प्रवेश करेगी. त्वरित निर्णय कळवा. क्वालिफायर 1 साठी हा सामना रंगतोय. मैदानामध्ये चालू आहे. जो संघ या
मॅच मध्ये जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. लिजंड ट्रॉफी 2026 पर्व तिसरं आणि यापासून पर्व तिसऱ्याच्या दरम्यान पहिला संघ कोण असेल फायनल मध्ये प्रवेश करणार आहे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. दरम्यान एका षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 14 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल 36, गोलंदाजी एंडवर बाळू. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी बॅटची कडा लागते. चेंडू जातोय सीमे क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेनिशी धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. 36 धावांचा पाठलाग करत असताना योगेश शेट्टी पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी एंडवर बाळू यांचा सामना करण्यासाठी. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. एक स्वैरची धाव आणि त्यानंतर बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा आणि या 2 धावेसरची धावफलकात वाढ. 17 धावा धावफलकावर. 36 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस तोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय परतीची फेक करतोय दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. एका धावेसरची धावफलकात वाढ. 18 धावा धावफलकावर. 36 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 18 धावांची असेल आवश्यकता उर्वरित चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका मारावा या इराद्याने बॅट फिरवली देखील होती मात्र चेंडू स्लॉट मध्ये आला नाही. चेंडू जातोय सीमिक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते गणना. पुन्हा एकदा बाळू नावाचा गोलंदाज गोलंदाजी एंडवर सज्ज असेल. योगेश यांच्यासाठी मोठा फटका केला येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकरित्या झेल संदेश यांच्या माध्यमातून टिपला जातोय. योगेश यांची पारी मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त होते. योगेश जातोय माघारी. डगआउटच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजांची वर्णी लागेल. नवीन फलंदाज जातोय मैदानाचा ताबा घेतोय. आनंद नावाचा. वक्रतुंड दोडमार संघाचे संघमालक शाणीबाई बोड्डेकर आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास बुलंद करताना पाहायला मिळत आहेत. बाळू नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. नुकत्याच चेंडूवर नुकताच एक मोठा मासा गळाला त्यांच्या लागलेला आहे. त्यानंतर आनंद हा खेळाडू नवीन फलंदाजाच्या स्वरूपात लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. नक्कीच गोलंदाज बाळू यांना माहिती होतं स्वैर चेंडू आहे मात्र जोरदार अपील केली. जाम अपील मध्ये आत्मविश्वास कमी उत्साह जादा देखील पाहायला मिळाला. मात्र पंच ऑफिशियल पंच आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलेत. एका बाजूला सर पॉली फर्नांडिस तर दुसऱ्या बाजूला सर चेंडू जातोय 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 19 या धावसंख्येवर. ओके 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 20 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. या वेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये 1 या 2 या धावसंख्येसाठी. दुहेरी धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय डबल फिगर मध्ये. धावफलक परिवर्तित होतोय 22 धावा धावफलकावर. 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेदरम्यान. एका बाजूला सर पॉली फर्नांडिस तर दुसऱ्या बाजूला सर शिवराज परब. समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत गोवा राज्यातील एक नावलौकिक समालोचक गुणलेखक अखिल परब. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत तुषार देसाई, जय भोसले, ऋषिकेश पावसकर हे देखील जोडले गेले होते.
आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट www.tenniscricket.in ची फ्रँचायझी सोनमताई चव्हाण यांनी घेतली होती आणि त्याच दरम्यान ही स्पर्धा देखील लाईव्ह स्वरूपात दाखवली जाते. तर हँडल करताना ऑपरेटर सिद्धेश आमच्या संवाद जोडले गेलेत. सिद्धेश, शिवा आणि मुसद्दीन यांचं देखील या स्पर्धेदरम्यान खूप खूप आभार आणि धन्यवाद. निर्धाव पद्धतीचा चेंडू, हरी नावाचा गोलंदाज गोलंदाजी एनवर तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता आनंद यांचा. बॅटची बाहेरची कडा लागली. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येसाठी. एकेरी धावेनिशी धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. रजिश नायर यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे प्रत्येक फलंदाजाकडे एक सुवर्ण संधी, नामी संधी. यापुढील संपूर्ण स्पर्धेदरम्यान कुठल्याही फलंदाजाने लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर रजेश नायर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. झेल उडला होता, कारंजा उडला होता. यष्टीच्या मागे निलेशभाई तळणकर आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ झेल टिपला होता, मात्र त्यानंतर त्यांचा शेवटच्या क्षणी तोल गेला आणि झेल सुटला गेला आणि एक जीवदान मात्र प्राप्त होते ते आनंद या खेळाडूला. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय सतीश नावाचा. चांगला चेंडू, अचूक टप्पा, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लगान हरी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी एनवर. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पूर्णपणे बीट करताना फलंदाज सतीश याला. सतीश हा फलंदाज काहीच समजू शकला नाही. त्यानंतर पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र समाचार घेतला जाईल का? नाही. संदेश नावाचा सेफ बँड म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच हा खेळाडू क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेगच्या दिशेला उडालेला कारंजा अचूकरित्या टिपला जातोय आणि सतीश यांची पारी मात्र समाप्त होते. सतीश नावाचा खेळाडू माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. शरद नावाचा खेळाडू. तिसरं षटक प्रगतीपथावर. जरी कमी संख्येचा धावफलक असला तरी मात्र पूर्णपणे जकडून ठेवण्यास यशस्वी ठरतायत फलंदाजांना गोलंदाज. एक धारदार गोलंदाजी पाहायला मिळते हरीश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले. एक महत्वपूर्ण गडी सतीश सारखा स्फोटक फलंदाजाला माघारी परतवलं. फक्त एकच धाव खर्च केली. हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. त्याचबरोबर त्या गोलंदाजाला संदेश या क्षेत्ररक्षकाने चांगली साथ देखील दिली. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आल्या माघारी परतवतोय फलंदाज शरद याला. शरद मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय. माघारी जातोय तंबूच्या आसऱ्याला. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय संतोष तांबे. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोचतोय 23 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावांची असेल आवश्यकता. वाटलं होतं वक्रतुंड वॉरियर्स हा सामना सहजरित्या जिंकेल की काय, मात्र गोलंदाजाची
गोलंदाजांची करामत किमया इथं मात्र पाहायला मिळाली. हरी नावाचा गोलंदाज 2 गडी बाद करतोय, फक्त एकच धाव खर्च करतोय, सुंदर गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र गोलंदाजी एनवर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं चौथं षटक हाताळण्यासाठी महेश नावाचा गोलंदाज. उर्वरित 12 चेंडू 13 धावांची असेल आवश्यकता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं गेलेला चेंडू सीमित क्षेत्रामध्ये. कितीही प्रयत्न केले असते तर नक्कीच निलेश तळणकर यांना हा झेल मिळाला नसता. मात्र चांगले प्रयत्न त्यांचे देखील पाहायला मिळाले. नक्कीच हरीसारखं षटक हा 11 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. हरीसारखंच एखादा गोलंदाज षटक हाताळेल का हे देखील पाहण्याजोगं असेल. आणि नितांत त्या षटकाची गरज आहे. ते महेश यांच्या माध्यमातून येईल का षटक, कारण संघ नायकाने टाकलेली जबाबदारी महेश यांच्या खांद्यावर. पेलेल का महेश? नक्कीच दुसरा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, सुंदर गोलंदाजी महेश यांची. हरीशाने टाकलेलं एका धावेचं षटक, ज्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केले होते. आणि त्यानंतर मात्र जबाबदारी दिली गेली महेश यांच्या खांद्यावर. महेश मात्र 2 चेंडू सुंदररित्या हाताळतोय. तिसरा चेंडू घेऊन यावेळेस तोलवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक निलेश तळणकर आणि मिळालेला झेल अचूकरित्या टिपला जातोय. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी संतोष तांबे. मोठ्या फटक्यासाठी बॅट उंचावली होती, बॅटचा कट देखील लागला. त्यानंतर त्याच ठिकाणी झेल उडाला, कारंजा खाली आले होते यष्टीरक्षक निलेश तळणकर आणि अचूकरित्या झेल टिपला गेला. संतोष तांबे यांची पारी समाप्त झाली. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय जयवंत सातार्डेकर, मॅन फ्रॉम घोडगेवाडी. घोडगेवाडी गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. तो जयवंत सातार्डेकर नक्कीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठमोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. यावेळेस त्यांच्या माध्यमातून एकाच दुसरा फटका पाहायला मिळेल का हे देखील पाहण्याजोगं असेल. चांगला चेंडू, सन्मान दिला गेला जयवंत सातार्डेकर यांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. ज्या पद्धतीचं षटक हरीश याने हाताळलं होतं त्याच पद्धतीचं षटक महेश यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. यावेळेस नो चेंडूचा इशारा होतोय पंचांचा. थोडीशी इथं चूक होते महेश या गोलंदाजाकडनं. आतापर्यंत सुंदर षटक हाताळत होता, मात्र यावेळेस टप्पा चुकला आणि महेश यांचा चेंडू नो घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू. जयवंत सातार्डेकर स्वतःला साबित करायचा आहे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ वाया जाऊ देतो आणि पुन्हा उठतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन मोठा फटका मारण्याची एक सुवर्ण संधी होती, नामी संधी होती जयवंत तुझ्यापाशी. मात्र चेंडू निर्धाव पद्धतीचा गणला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. उर्वरित चेंडू 7 चेंडू 12 धावांची असेल, 11 धावांची असेल आवश्यकता. सुंदर गोलंदाजी हरीश आणि त्यानंतर महेश यांची. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. पहिली 2 षटकं हाताळली गेली त्यावेळी 22 धावा धावफलकावर दुसऱ्या इनिंगचा सामना करत असताना. त्यानंतर लगान हरी आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी एनवर. 2 महत्वपूर्ण गडी बाद केले, फक्त एकच धाव खर्च केली. त्यानंतर महेश नावाच्या गोलंदाजावर जबाबदारी संपवली गेली कर्णधारांच्या माध्यमातून. त्यानंतर महेश षटक हाताळत असताना 2 धावा फक्त खर्च करतो, एक महत्वपूर्ण गडी बाद करतोय. एक सुंदर गोलंदाजी महेश आणि हरीश यांच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. येणारे 6 चेंडूमध्ये 11 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाजी एनवर
कृष्णा नाईक आपल्याला पाहायला मिळतो, एक अनुभवी बुजुर्ग खेळाडू. आजही तोच जोश, तोच वक्रतुंड संघाला विनंती असेल आपण थोडस आतमध्ये राहा, डगआउट मध्ये राहा. उर्वरित 6 चेंडू अतितटीचा सामना आहे. कृपया सीमारेषेच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा थोडस बाहेर राहायचं आहे. कृष्णा नाईक गोलंदाजी येण्यावर, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय तो फलंदाजांवरती. 5 चेंडू 11 धावांची असेल आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता होती. त्यानंतरची 2 षटकं एक सुंदररित्या हाताळण्यात आली. आता मात्र कृष्णा नाईक गोलंदाजी येण्यावर, यावेळेस पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. संदेश झेल खाली येतोय. या इनिंग मधील हा तिसरा झेल त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय. सुंदर गोलंदाजी त्यालाच तेवढीच साथ लाभते ती संदेश या क्षेत्ररक्षकाची. म्हणून नक्कीच समालोचन कक्षामधून नेहमीच मी सांगत आलोय की मित्रांनो, टाळी कधीही एका हाताने वाजत नसते. टाळी वाजवायला दुसऱ्या हाताचा सहारा घ्यावा लागतो. त्याच पद्धतीनं जर गोलंदाज चांगल्या पद्धतीचा षटक हातात असेल तर त्याला क्षेत्ररक्षकाची देखील तेवढी साथ लाभावी लागते. तरच त्याचा जोश, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जी क्षेत्ररक्षकाची साथ संगत हवी असते, साथ सोबत हवी असते, ती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तीच साथ कुठेतरी संदेश या खेळाडूकडनं त्या गोलंदाजांना लाभते. तब्बल 3 झेल एकाच जागेवर टिपतोय संदेश. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची असेल आवश्यकता. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी निलेश धरणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी एकनाथ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. एकनाथ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक निलेश धरणे यांना. उर्वरित 4 चेंडू 11 धावांची असेल आवश्यकता. या वेळेस तोलवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक श्याम नाईक, मिळालेला झेल सोडला जातोय, जमिनीला केला जातोय जाल. जे आता सांगितलं गेलं तीच चूक संघाचा संघ मालक श्याम नाईक यांच्या माध्यमातून होते. हा सोडलेला झेल येणाऱ्या काळात कितपत महागात पडू शकतो याची कदाचित जाणीव नसेल या क्षेत्ररक्षक श्याम नाईक यांना. उर्वरित 3 चेंडू 9 धावांची असेल आवश्यकता. क्षमता आहे ती निलेश धरणे यांच्या बाहुबलात, ताकद आहे. स्वर चेंडूची मांग केली होती मात्र पंच अपील पेटावून लावतायत. निर्धाव चेंडूचा इशारा केला जातोय. पंच सांगतायत चांगला चेंडू होता, जर तू मनात आणलं असतं तर या चेंडूला तू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी ठरला असताच कदाचित. नक्कीच या अगोदरचे 3 सामने फलंदाजीच्या जोरावर हा संघ जिंकला होता. यावेळेस मोठा प्रहार षटकाराच्या दिशेनं तोलवला जातोय. चेंडू 6 या धावसंख्येसाठी. मी सांगितलं होतं या खेळाडूच्या बाहुबलात, मनगटात ताकद आहे. कुठल्याही क्षणी आपल्या ताफ्यात आपल्या बाजूने मॅच फिरवण्याची. उर्वरित 1 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 3 धावांची असेल आवश्यकता. जर सामना बरोबरीत सुटला, बरोबरीत सुटला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवण्यात येईल. याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्या. 1 चेंडू 3 धावा असं समीकरण. रोमहर्षक मुकाबला. जो संघ या सामना जिंकेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करेल. नाही जो संघ सामना हरेल त्याला मात्र एक संधी प्राप्त होईल.
उर्वरित एक चेंडू 3 धावांची असेल आवश्यकता. सोडलेला झेल, यावेळेस उडालेला कारंजा, 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. मात्र अचूकरित्या झेल टिपला जातोय आणि मात्र उत्साह पाहायला मिळतोय तो श्री फायटर संघाच्या वतीनं मैदानामध्ये. निलेश धरणे यांची सुंदर फलंदाजी, जरासा जर अगोदर आला असता तर नक्कीच विजय प्राप्त करून देऊ शकला असता आपल्या या संघाला. आणि नुकत्याच झालेल्या सामन्याचा मानकरी ज्या खेळाडूनं अगदी 2 षटकात 22 धावांपर्यंत वक्रतुंड वॉरियर दोडोमर संघानं मजल मारली होती. वाटलं होतं तिसऱ्या षटकात सामना संपवतो की काय, आणि मात्र कुठेतरी टर्निंग पॉइंट झाला. एक सुंदर षटक ज्या खेळाडूनं हाताळलं, फक्त 1च धाव खर्च केली, 2 महत्वपूर्ण गडी बाद केलं, तो हरी नावाचा खेळाडू नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी लगान हरी. आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे.